श्री स्वामी समर्थ। आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जवस आरोग्यासाठी किती लाभकारी आहे, त्याचबरोबर जवसाचे फायदे काय आहेत। जे शाकाहारी भोजन करतात त्यांच्यासाठी जवस हे अत्यंत गुणकारी आहे। जवसामध्ये काय काय असतं त्याआधी एक विनंती करेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला मनापासून तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका। तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका। आरोग्यासाठी जवस खूप फायदेशीर आहे। जवसाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, ओमेगा 3, फॅटी ॲसिड, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन्स यासारखे पोषक घटक आढळतात। तसेच आयुर्वेदामध्ये याला सुपरफूड असे म्हटले आहे। तर पाहूया सुपरफूड जवस खाण्याचे आरोग्यदायी फायदे। जवस पचन संस्थेच्या अनेक विकारांवर फारच परिणामकारक ठरते। बद्धकोष्ठता, जुलाब, मूळव्याध यासारख्या आजारांमध्ये जवस गुणकारी ठरते। त्याचबरोबर पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते। नियमितपणे जवस खाल्ल्याने चयापचय क्रिया सुधारून शरीरातील विषारी टॉक्सिन्स बाहेर निघून जातात। जवसातील औषधी गुणधर्मामुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते। नैराश्य, डिप्रेशनवर जवस खाणे अत्यंत परिणामकारक ठरते। आहारामध्ये नियमितपणे समावेश केल्याने हाडाचे आरोग्य उत्तम राहते। सांधेदुखी, कंबरदुखी, सांधे आखडणे, पाठदुखी आणि गुडघेदुखीवर आराम मिळतो। जवस खाल्ल्याने हृदयविकार आणि मधुमेहावर अत्यंत परिणामकारक जवस ठरते। रक्तवाहिन्याचं आरोग्य सुधारते। जवसाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, शुगर नियंत्रणात राहते। आता एक जवस गुणकारी जवस कसं आपल्याला खायचं आहे ते बघूया। एका पॅनमध्ये जवस साधं गरम करून घ्यायचं। ते थोडं गरम होत गेल्याच्या नंतर मंद आचेवरती त्याला थोडंसं 5 मिनटं आपल्याला गरम करून घ्यायचं आणि ते भाजल्याच्या नंतर त्याची भाजण्याची एक खूण आहे, ते कसलाही रंग वगैरे बदलत नाही, पण थोडंसं कसं तडतडायला लागतं आणि जवस उडायला लागलं की म्हणायचं आपलं जवस बऱ्यापैकी भाजलेलं आहे। त्याच्यामध्ये कसलंही मीठ वगैरे वरतून टाकायचं नाही, कारण वरतून मीठ खाल्ल्याने परत आपल्याला आरोग्याच्या समस्या आढळतात। ब्लड प्रेशर वाढतं, त्यामुळे कधी वरतून मीठ खायचं नाही। म्हणून फक्त प्लेन जवस आपल्याला भाजून खायचं आहे। तर अशा पद्धतीनं जवस आपण तडतडायला लागलं की गॅस बंद करायचा आणि बंद केल्याच्या नंतर ते आपण कसं खायचं तर नियमित आपण ते जेवणाच्या आहारामध्ये समावेश करायचा आहे। तर जवसाचं चटणी बनवून तुम्ही खाऊ शकता। त्याचबरोबर जवस जेवण झाल्याच्या नंतर 1 चमचा नियमित खायचं आहे। म्हणजे आपण जर आहारामध्ये जवस 3 वेळेला घेत असू तर आपली आरोग्याची कसलीही समस्या निर्माण होत नाही। आणि जे लोक शाकाहारी भोजन करतात त्यांच्यासाठी जवस हे अत्यंत गुणकारी आहे। त्यामुळे जवसाचा जेवणामध्ये नियमित समावेश करणं खूप फायद्याचे मानले आहे। जवसामुळे आपलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतं, बद्धकोष्ठता कमी होते। ज्यांना पोट साफ होत नाही अशा लोकांनी जवस नियमित सेवन करावे। तर जवस खाताना अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आणि 8 दिवसाचं भाजून एका बरणीमध्ये किंवा काचेच्या ग्लासमध्ये ठेवायचं आहे। याला स्टोअर करायचं आणि जेवण झाल्याच्या नंतर 1 चमचा आपण जशी बडीशोप खातो की नाही त्या पद्धतीनं जवस सेवनामध्ये घ्यायचं आहे। तसे पाहता जे लोक शाकाहारी भोजन करतात त्यांच्या आरोग्यामध्ये जास्त करून हाडाच्या समस्या आढळतात। तर हाडाची समस्या फक्त आपल्यामध्ये शरीरामध्ये ओमेगा 3 प्रोटीन्सयुक्त अन्न, फायबरयुक्त अन्न न पोहोचल्यामुळे आजार होतात। तर त्यामुळे काय करायचं, जवस रोज आपल्या आहारामध्ये घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं आपण डायनिंग टेबलवरती किंवा आपल्या खाण्याच्या बसण्याच्या जागेवरती जरी ठेवलं आणि त्याचा समावेश आपण जेवण झाल्याच्या नंतर 1 चमचा खाल्लं तरी आरोग्याच्या समस्या बऱ्याच दूर होतात। तुम्हाला जर जास्त आरोग्याच्या समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे। हे आयुर्वेदामधलं सगळ्यात सुपरफूड म्हणून ओळखलं जातं, म्हणून मी हा तुमच्यासोबत शेअर केलेला व्हिडिओ आहे। तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।